जगभरच्या युद्धांमध्ये अमेरिका काही सहभागी होणार नाही किंवा अमेरिका कुठेही जाऊन युद्ध लढणार नाही आणि युरोपीय देशांनी आता आपापल्या देशांचं संरक्षण ही आपलीच जबाबदारी म्हणावी आणि त्यासाठी आपणच खर्च करावा अशी भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडली आहे आणि त्यामुळे सुद्धा युरोपीय देशांमध्ये खळबळ उडालेली आहे। पण मित्रांनो, अमेरिकेच्या आणि विशेषतः ट्रम्प यांच्या या धोरणामुळे भारताला नकळतपणे एक मोठी संधी उपलब्ध झालेली आहे। त्या संधीकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतंय, म्हणून हा विषय आम्ही आपल्या पुढे आणतो। नमस्कार, गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतरच्या काही काळामध्ये जी भूमिका मांडली त्या भूमिकेची यथायोग्य चिरफाड अद्याप झाली की नाही हे मला माहिती नाही किंवा आपण तसं म्हणणं योग्य नाही, परंतु त्यांच्या एका भूमिकेकडे मात्र आपण पूर्ण गांभीर्याने बघितलेलं आहे असं दिसत नाही। युरोप आणि नाटो, आपण असं म्हणूया नाटो खरं तर हे अमेरिकेचं प्रभाव क्षेत्र आहे। युरोपा संदर्भामध्ये आणि नाटो संदर्भामध्ये ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात सुद्धा अनेक धोरणात धरसोड होती आणि त्यामुळे जर्मनीच्या तत्कालीन चान्सलर अंजेला मर्कल यांनी सुद्धा ट्रम्प यांना 4 खडे बोल जाहीरपणे सोडवायला कमी केले आणि आता सुद्धा ट्रम्प यांनी अशाच स्वरूपाच्या भूमिका ठेवल्यात आणि त्यामुळे युरोपीय देशांमध्ये काहीशी नाराजी आहे। त्यातला एक प्रमुख मुद्दा असा आहे की ते ट्रम्प असं म्हणाले की जगभरात अमेरिका जाऊन म्हणजे अमेरिका जगभरात कुठेही जाऊन काही युद्ध लढणार नाही किंवा जगाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात जरी संघर्ष किंवा युद्ध असेल तरी तिथे अमेरिका काही सहभागी होणार नाही। आता हे ठीक आहे, हे वाक्य ऐकायला छान वाटतं, असं काय अमेरिका करणार नाही वगैरे असं होणार नाही। त्यांचे हितसंबंध या सगळ्यात असं ते करतील, आता जेवढ्या उघडपणे आहे तेवढं कदाचित असणार नाही। पण त्याहीपेक्षा महत्वाचा भाग म्हणजे त्यांनी युरोपीय देशांना असं सांगितलं की तुमच्या संरक्षणाचं काय ते तुमचं तुम्ही बघा। देशाच्या संरक्षणासाठीची तजवीज ही युरोपीय देशांनी त्यांच्याच आर्थिक गोष्टीतून केली पाहिजे। त्यासाठी त्यांच्या GDPच्या 5% किमान रक्कम तरी त्या देशांनी खर्च केली पाहिजे असं त्यांनी सांगितलं। आता जर्मनी असेल किंवा फ्रान्स असेल या देशांचा एकूण GDP लक्षात घेतला आणि त्यातल्या 5% रक्कम त्यांनी जर त्यांच्या संरक्षणासाठी खर्च करायची ठरवली तर ती इन बिलियन्स ऑफ डॉलर्स आपण ज्याला म्हणूया ती होणार आहे। जर्मनी असेल किंवा फ्रान्स असेल तर हे देश काही संरक्षणाच्या बाबतीत म्हणजे संरक्षण उत्पादन किंवा या क्षेत्रात ते अग्रेसर आहेत त्यात शंका नाही, पण ते त्यात स्वयंपूर्ण नाहीत हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे। मग देश संरक्षणासंदर्भातल्या सर्व बाबींवरती त्यांना जर आत्ता खर्च करावा लागत नाही, कारण अमेरिका त्यातल्या अनेक गरजा पुरवत होती। आता त्या गरजांसाठी सुद्धा या देशांना खर्च करावा लागेल, प्रायोरिटीने तोच सेक्टर त्यांच्याकडे येईल। म्हणजे संरक्षणासाठीचा जो खर्च अन्य देशांना भारतासारखा असेल, चीनसारखा असेल, रशियासारखा असेल किंवा अन्य काही देश असतील तर संरक्षणाचा खर्च आपला मोठा असतो। युरोपीय देशांना हा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती खर्च करावा लागत नव्हता। याचा अर्थ युरोपीय देशांना आता हा खर्च करावा लागेल। आधीच इकॉनॉमी डोल्ड्रम मध्ये आहे, हेनकळती आहे आणि तिथे पुन्हा हा खर्च बोकांडी बसणार आहे। म्हणजे अजून त्यांनी काही मदत थांबवली किंवा अजून काही पूर्ण काढता पाय घेतला असं नाही, पण भविष्यात या दिशेने जावं लागणार आहे हे ट्रम्प यांनी सांगितलं। मग आता या देशांच्या गरजा पूर्ण होणार तर त्या कुठून होतील? त्या देशांच्या गरजा पूर्ण करण्याची पूर्णांशाची क्षमता ही अमेरिकी मिलिटरी कॉम्प्लेक्स मध्ये आहे, ती रशियन मिलिटरी कॉम्प्लेक्स मध्ये आहे, काही प्रमाणात ती क्षमता चीनकडे सुद्धा आहे। पण युरोपीय देश या चीनच्या क्षमतेबाबत मात्र साशंकता आहे त्यांच्यामध्ये, पण तशी रशियाबाबत त्यांना साशंकता अजिबात नाही। पण आता या देशांकडे असलेल्या सगळ्या सिस्टीम्स किंवा ज्या सगळ्या एकूण ऑपरेटिव्ह हे सगळे जे आहे ते अमेरिकन आहे। याचा अर्थ की भविष्यामध्ये जर या देशांना, युरोपातल्या देशांना त्यांच्या संरक्षण विषयक गरजा पूर्ण करायच्या असतील पुन्हा अमेरिकी मिलिटरी कॉम्प्लेक्स कडे जावं लागेल।
म्हणजे एका परीनं अमेरिकी उद्योगालाच ते बळ देणारं भूमिका ट्रम्प यांनी घेतली, हा याचा सरळ सरळ अर्थ आहे. म्हणजे आम्ही असे आजपर्यंत आम्ही केलेलं आहे, पुढच्या काळात तुम्ही करा. म्हणजे तुमचा पैसा हा या अमेरिकी मिलिटरी कॉम्प्लेक्स म्हणजे संरक्षण सिद्धता विषयक ज्या सगळ्या उद्योगधंदे जे आहेत अमेरिकी, त्यांना तुम्ही आता पोचलं पाहिजे, असं थोडक्यात ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे. एखाद दुसरा देश समजा अमेरिका किंवा रशिया किंवा चीनच्या कच्छेपी लागणार असेल तर त्याची वेगवेगळ्या पद्धतीने कोंडी करून त्याला पुन्हा अमेरिकी मिलिटरी कॉम्प्लेक्सच्याच म्हणजे कसं कच्छेपी लावलं जाईल, तर त्याही यंत्रणा त्यांच्याकडे आहे. म्हणजे एका परीनं बऱ्यापैकी पाहता या देशांना याही पद्धतीने अंकित करायचा काही वेगळा डाव ट्रम्प यांना पुढे करून अमेरिकी धोरणकर्ते करतायत का याचा विचार व्हायला पाहिजे. पण मित्रांनो, ही एक रियालिटी. दुसरी एक रियालिटी आपण थोडी बघूया. संरक्षण सिद्धतेमध्ये आता भारत सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पुढे येतो आहे. म्हणजे आपण या क्षेत्रातली आपली निर्यात जर बघितली गेल्या आर्थिक वर्षातली, तर ती 10,000 कोटींच्या पुढे आहे. अमेरिका, रशिया, चीन या देशांचा विचार करता इव्हन अगदी म्हणजे आपण फ्रान्स किंवा जर्मनी जरी म्हटलं तरी या देशांचा विचार करता ही काही फार मोठी रक्कम आहे असं आपण मानायचं अजिबात कारण नाही, वस्तुस्थिती आहे. पण जे आपण संपूर्णच आयात करायचो तिथून 10,000 कोटींच्या निर्यातीचा आपण 10,000 कोटी डॉलरच्या निर्यातीचा टप्पा जर आपण गाठला असेल तर ही उडी ही खूप मोठी आहे. आर्मेनिया सारखा देश असेल किंवा आता फिलिपिन्स सारखा देश असेल, पुढच्या काळात आपण आता इंडोनेशियाला आपले ब्राह्मोस विकणार आहोत आणि जगात अन्य सुद्धा अनेक देशांमध्ये आता या स्वरूपाची भारतीय उत्पादनांची आपण आता बाजारपेठ आपल्या उत्पादनांसाठी बघतो आहोत. मग जर युरोपीय देशांनी जर त्यांच्या संरक्षणासाठी म्हणून फक्त अमेरिका का, भारत सुद्धा यांच्या गरजा पूर्ण करू शकतो. युरोपातल्या देशांचे भारताबरोबरचे संबंध चांगले आहेत. आता आपली उत्पादनं आर्मेनिया सारखा देश आपली घेतोच आहे, पिनाक सिस्टीम त्यांनी घेतलेलीच आहे. ब्राह्मोस सारखी सिस्टीम आता फिलिपिन्स आणि त्याच्या पाठोपाठ व्हिएतनाम राहिला, व्हिएतनाम मध्ये आहे. त्या पाठोपाठ आता ही इथे पण जे आपण इंडोनेशियाला सुद्धा या स्वरूपाचे आपण देणार आहोत. म्हणजे स्टेट ऑफ द आर्ट असं जे काही आहे त्यातलं बऱ्यापैकी काही गोष्टी आपण या स्वरूपाच्या देऊ शकतो, हे आपण आत्ताच सिद्ध केलेलं आहे. आणि अपकमिंग क्षेत्र म्हणून या क्षेत्राकडे बघितलं जात आहे. एआय मध्ये सुद्धा आपणच म्हणजे जगात कॉम्पीट करण्याची क्षमता एआयच्या क्षेत्रामध्ये अमेरिका वगैरे वगैरे जरी म्हटलं तरी सुद्धा भारताकडे ती आहे, हे जगाने मान्य केलेली फॅक्ट आहे. म्हणजे या पुढच्या काळामध्ये या क्षेत्रामध्ये सुद्धा दबदबा निर्माण करण्याची संधी भारताला ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे, धोरणामुळे मिळणार आहे. ते लगेच त्यामुळे एकदम आपण काहीतरी एक काय फरलांगवर उडी मारली वगैरे असं होणार आहे असं नाही, पण ती संधी आज आपल्या या क्षेत्राकडे, या क्षेत्रातल्या कंपन्यांकडे चालून येऊ शकते असं वातावरण या निमित्ताने निर्माण होत आहे. म्हणजे संपूर्ण अमेरिकी मिलिटरी कॉम्प्लेक्सचा जिथं वर्चस्व आहे तर ते दार थोडं का असेना ते किलकिल होणार आहे, तर त्या दारातून आत जायची संधी आपल्याला मिळू शकते, एवढाच याचा अर्थ आहे. त्यामुळेच समजा या क्षेत्रात संरक्षण उत्पादन क्षेत्रामध्ये भारतातल्या मोदी सरकारने जर काही वेगळ्या भूमिका घेतल्या तर त्या भूमिकांना देश म्हणून आपण पाठिंबा देणं अत्यावश्यक आहे. ते यासाठीच आहे. आपल्याच देशातल्या कंपन्या त्याच्यात त्रुटी असतील तर त्या त्रुटींवरती आपण जरूर टीका करू, पण ती सकारात्मक असली पाहिजे याचं भान सुद्धा आपण बाळगलं पाहिजे. अन्यथा हिंडेनबर्ग हे प्रकरण आपल्या समोर आहे. असेच कुठले तरी बागुलबुवा उभे करून आपले उद्योगधंदे किंवा उद्योगपतींना नामोहरम करायची एक स्पर्धा जगात सुरू आहे. त्या स्पर्धेला बळी पडण्यापेक्षा अशा जिथे कुठे जगभरात या स्वरूपाच्या संधी उपलब्ध होत असतील तर त्या संधींसाठी म्हणूनच आपण आपल्या सरकारच्या मागे उभं राहणं आज अत्यावश्यक आहे. हा ट्रम्प यांच्या या भूमिकेचा आपल्यासाठी असणारा अर्थ आहे. तो जर आपण नीट समजून घेतला तर ट्रम्प असोत किंवा दुसरे कुठलेही देश किंवा अध्यक्ष असोत तर त्यांच्या या भूमिकांना आपण म्हणूनच चोख उत्तर देऊ शकतो. म्हणूनही आपण याकडे बघायला हरकत नाही.
मित्रांनो, आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहायला विसरू नका. ओजोस्कोप. धन्यवाद.